आपल्या बुलंद आवाजात शिवशाहीचा दैदिप्यमान इतिहास सांगणारे प्रख्यात वख्याते नितीन बानगुडे पाटील सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, पहिल्यांदा तर मराठी मूडमध्ये आपले स्वागत. सर, कसा आहे आपला मूड? आज निश्चितपणे आनंद होतोय. मराठीचा उत्सव साजरा केला जातोय आणि 4थ्या मराठी विश्व साहित्य संमेलनामध्ये आजच्या चर्चासत्रात सहभागी होता आलं आणि इतिहासातील मराठी या विषयावर मला बोलता आलं. खरं तर मराठी हीच इतिहासाची जननी आहे. मराठीचा इतिहास सांगताना मराठीचा उगम कधी झाला तर आईनं आपल्या बाळाला ज्यावेळी पहिली ओवी ऐकवली असेल तो मराठीचा जन्म म्हणायला हरकत नाही. खरं तर प्रचंड मोठा इतिहास मराठीच्या पाठीशी आहे. सातवाहन काळापासून हा इतिहास साधारणपणे सुरू होतो. साधारणपणे केसी देवरायाच्या शिलालेखामध्ये मराठीचा पहिला उल्लेख आढळतो. तो अत्यंत सापडलेला पुराणातला शिलालेख आहे. श्रवण बेळगोळचा शिलालेख आहे. कुडल दक्षिण सोलापूरचा शिलालेख आहे. ही मराठी भाषा पहिल्यांदा आपल्याला शिलालेखातून भेटत जाते, ताम्रपटातून भेटत जाते आणि नंतर ती सातवाहन राजांच्या काळात राज्यकारभाराची भाषा बनते आणि अनेक ग्रंथांची वाङ्मयाची निर्मिती त्यातून होते. पण बदलत्या स्थित्यंतरानुसार ही मराठी बदलत 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 पुढे गेलेली आहे. पुढच्या यादवकालीन राजवंशामध्ये मात्र मराठीला आणखी प्रचंड मोठी समृद्धता मिळाली. ती राज्यकारभाराची बोलीभाषा झाली आणि प्रचंड मोठं मराठी वाङ्मय या कालखंडामध्ये तयार झालं. खरं तर हा यादव काळ हा मराठीच्या भरभराटीचा सर्वोत्तम काळ आपण मानायला हरकत नाही. कारण पुढं त्याच काळात मुकुंदराजांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. खरं तर त्याच्यापूर्वी मराठीतला पहिला ग्रंथ जो आहे तो सातवाहन राजा हाल यांनी तत्कालीन काळात संकलित केलेला गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ, तो अत्यंत ज्ञात असलेला पूर्णार्थ. पण ही ग्रंथांची मालिका पुढं चालत राहील. खरं तर वाङ्मय आणि इतिहास ही एकमेकांच्या हातात हात घालूनच जात असतात. त्या पद्धतीनं मराठी साहित्याचा किंवा मराठी भाषेचा इतिहास तो इतिहासाबरोबरच पुढं जात राहिला. नंतरच्या काळामध्ये माहीम भटांनी लीलाळ चरित्र लिहिलं. 1290ला संत ज्ञानेश्वरी ही लोकभाषेमध्ये आणली आणि खऱ्या अर्थानं लोकांना त्या मनाने मृतप्राय झालेल्या समाजाला पुन्हा एकदा संजीवनी देण्यासाठी ज्ञानेश्वरांची ही ज्ञानेश्वरी खरं तर अत्यंत योग्य कालखंडात मिळालेली संजीवनी ठरली. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्ञानेश्वरांनी म्हणजे ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करे अशा भावनेनं मराठीचं लोकभाषेत त्यांनी ही ज्ञानेश्वरी आणली. पण त्यावेळी या मराठीच्या मागं राजकीय सत्ता नव्हती. नंतरच्या काळामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं मराठीच्या मागं ही राजकीय सत्ता उभा केली आणि शिवछत्रपतींच्या काळात मराठी ही राज्यभाषा झाली. म्हणजे ती राज्यकारभाराची भाषा झाली आणि एकूणच मराठीची समृद्धता जी पुढं विस्तारली ती शिवकाळामध्ये विस्तारली. म्हणजे मराठीतला पहिला भाषाशुद्धीचा ग्रंथ हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला. अमात्य बलू रघुनाथनामा करुची राज व्यवहार कोशम, म्हणजे हा खरं तर धोंडीराज व्यासांनी रघुनाथ हनुमंत पंडित यांच्याकडनं करून, पण मराठीतला हा पहिला भाषाशुद्धीकरणाचा ग्रंथ. इस्लामी आक्रमकांमुळं फारसी, पर्शियन, अरबी शब्दांचा जो मराठीत संचार सुरू झाला होता ते जवळपास 1,500 फारसी शब्द महाराजांनी बाहेर काढले. त्याला अस्सल संस्कृत मराठी शब्द योजले. म्हणजे साहेब म्हणायचं आहे तर आता साहेब नाही स्वामी म्हणायचं, हे जे शब्द आहेत हे. त्यामुळे मराठी शुद्धीकरणाचा पहिला ग्रंथ. आपल्याला आश्चर्य वाटेल म्हणजे महाराजांचं आयुष्य हे अत्यंत धामधुमीचं आहे, अत्यंत धावपळीचं आहे, लढाया संघर्ष प्रत्येक क्षण मृत्यूचा आहे. आणि अशा अवस्थेत महाराज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाकडं इतकं लक्ष पुरवतात, मराठी समृद्ध करण्यासाठी इतके अफाट प्रयत्न करणार, हेच मुळात त्यांचं असामान्य आणि अलौकिक असं कर्तृत्व आहे. म्हणजे शिवकाळात जी ग्रंथांची मालिका तयार झाली ती बघितल्यावर आपण अक्षरशः स्तब्ध होतो. म्हणजे एकीकडं तो अफजल खानाचा विषय आहे, शाहिस्ता खान आहे, आग्रा भेट आहे, आणि या सगळ्या काळात महाराज मराठी साहित्याकडे लक्ष देत आहेत, मराठी ग्रंथाकडे लक्ष देत आहेत. म्हणजे रायगडावर त्यांनी विवेक सभा उभारली आहे, ज्याला आपण वादविवाद कक्ष असं म्हणू. जगभराचे विद्वान तिथं येत आहेत आणि महाराज त्या विद्वानांशी चर्चा करत आहेत. तिथं त्यांनी गागा भट्टांना सांगितलं की आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झाला आहे त्याची संहिता तयार करायची राहिली तर ती तुम्ही करून घ्या. म्हणजे इतकं प्रचंड मोठं काम ग्रंथनिर्मितीचं, मराठी समृद्ध करण्याचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं.
तीच परंपरा पुढं छत्रपती संभाजी महाराजांनीही निश्चितपणे, मी कायम असं म्हणतो की मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याचा मंत्र दिला असेल तो मराठीतूनच ना. शिवरायांनी आपल्या मावळ्यांना त्यांच्या मनामध्ये स्वराज्य पेरलं असेल ते मराठीतच ना. ते तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी हे सवंगडी स्वराज्य संवर्धनाची स्वप्न रंगवत असतील ती मराठीतच ना. मग हा सगळा इतिहास याची जननी मराठीच तर आहे. त्यामुळं इतिहासाचे पोवाडे आपण मराठीतनं जरूर ऐकावेत. पण आता मराठीच्या इतिहासाचे किंवा इतिहासातल्या मराठीचेही पोवाडे आता आपण नव्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. हे मराठी इतिहास आणि इतिहासातली मराठी ही नव्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. ज्या मराठीनं स्वराज्य घडवलं, ज्या मराठीनं मावळे घडवले, ज्या मराठीनं त्याग समर्पण शिकवला, ती मराठी अधिकाधिक समृद्ध होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परकीय आक्रमणं त्यावेळी होती, त्या आक्रमणातनं मराठी तेजाळत राहिली. आता मात्र परकीय आक्रमक नाहीत, पण आपणच आता आपल्या मराठीला जपलं पाहिजे, ते अधिक तिचं विस्तारलं पाहिजे. मराठी विस्तारणारी आहे, ती लवचिक आहे, ती अनुकूलता आहे. त्यामुळे ती सातत्यानं वाढत राहील, पुढं वाढत राहील. मला निश्चितपणे खात्री आहे या अशा मराठी भाषेच्या उत्सवामुळं मराठीचं हे वैभव अधिकाधिक वाढत जाईल. आणि मी सातत्यानं सांगतो की आता उद्याच्या पिढीपर्यंत इतिहासातल्या मराठी भाषेचा हा समृद्ध वारसा पोहोचला पाहिजे. तर आपल्या उद्याच्या पिढीला कळेल की आपण किती समृद्ध भाषेचे वारकरी आहोत. ज्या भाषेनं धारकरी घडवले, ज्या भाषेनं वारकरी घडवले, त्या भाषेचे आपण वारसदार आहोत. जग जिंकायची ताकद माझ्या माय मराठीत आहे. त्यामुळे निश्चितपणे या उत्सवात येऊन या माय मराठीचा गौरव करताना आनंद वाटला.